तुम्हाला माहितीये का, भावना दाबून ठेवल्या तर त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात आणि आजार निर्माण होतात. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण आपल्याला ते जमत नाही. बऱ्याचदा खूप राग येतो पण आपण तो व्यक्त करू शकत नाही. फार काळ एखादं दुःख मनामध्ये साठून असतं तर बऱ्याचदा आपल्याला त्याबद्दल बोलता येत नाही, सांगता येत नाही. बऱ्याच गोष्टींबद्दल भीती वाटते, इन्सिक्युरिटी वाटते, पण ते आपल्याला दाखवता येत नाही. आणि ठीक आहे असं समजून आपण रुटीन वर्क करत असतो. पण लक्षात घ्या, भावना दाबून ठेवल्या तर त्या नाहीशा होत नाहीत. त्या शरीरामध्ये साठून राहतात. आणि त्यामुळे मग शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन जसं की कॉर्टिसॉल, ॲड्रेनालिन वाढायला लागतात. आणि मग त्याचा शरीरावर वाईट परिणाम दिसायला लागतो. म्हणजे जसं की सप्रेस्ड अँगर, म्हणजे मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल राग दाबून ठेवला असेल किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं किंवा हृदयावर ताण येणं अशा प्रकारच्या तक्रारी होतात. त्याचबरोबर जर एखाद्या गोष्टीची भीती असेल किंवा इन्सिक्युरिटी असेल, तर त्यामुळे पोटाचे विकार, पचनाच्या तक्रारी वाढतात. मानसिक अस्वस्थता असेल, तर त्यामुळे डोकेदुखी वाढते. जर फार काळ एखादं दुःख मनामध्ये साठून राहिलं असेल, तर त्यामुळे थायरॉइड, फटीग अशा प्रकारच्या तक्रारी वाढतात. तर मग असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यक्त व्हायला शिका. तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करा. आणि हे लक्षात घ्या, कधी-कधी रडणं हे देखील कमकुवतपणाचं लक्षण नाहीये. कधी-कधी भावना व्यक्त करत असताना रडायला जरी आलं, तरी ते नैसर्गिक आहे. त्याचबरोबर स्वतःला वेळ द्या. रोज किमान 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करा, ध्यान करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आणि गरज वाटली तर तज्ञांचा सल्ला देखील नक्कीच घ्या. कारण हे लक्षात घ्या, भावना व्यक्त केल्या तर तुमचं मन हलकं होतं आणि मन हलकं असेल तर तुमचं शरीर देखील निरोगी राहतं. त्यामुळे तुम्हाला जर अशा काही तक्रारी असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर नक्कीच तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. थँक यू.